एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 15 एरिया मधील प्रॅक्टिस सेट 15.4 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट जस्ट रिकॉल करूया. सी इन दिस फिगर ट्रायंगल ABC मध्ये ए व्हर्टेक्स मधून ऑपोजिट साइड BC वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. दॅट मीन्स AT हा परपेंडिक्युलर आहे. दॅट मीन्स ही ट्रायंगल ABC ची हाईट आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ट्रायंगल ABC मध्ये BC हा बेस घेता येईल आणि AT ही हाईट घेता येईल. इज इट क्लिअर? त्यानंतर इन ट्रायंगल PQR क्यू व्हर्टेक्सवर 90 डिग्री तयार झालेला आहे. दॅट मीन्स ट्रायंगल PQR इज ए राईट अँगल ट्रायंगल. इज इट क्लिअर? सो या राईट अँगल ट्रायंगलमध्ये QR हा जर आपण बेस कन्सिडर केला तर PQ ही हाईट घेता येईल. इज इट क्लिअर? किंवा PQ हा जर बेस कन्सिडर केला तर QR ही हाईट घेता येईल. इज इट क्लिअर? त्यानंतर ट्रायंगल LMN एम व्हर्टेक्सवर 90 डिग्री तयार झालेला आहे. दॅट मीन्स इट इज ऑल्सो ए राईट अँगल ट्रायंगल. सो या राईट अँगल ट्रायंगलमध्ये LM हा बेस घेता येईल. त्यानंतर MN ही हाईट होईल. इज इट क्लिअर? किंवा MN हा जर बेस घेतला तर LM ही हाईट होईल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स आपल्याला बेस आणि हाईट जर माहीत असेल तर ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. हा सिंपल असा फॉर्म्युला आहे आणि आपल्याला सगळ्यांना ऑलरेडी तो माहीत आहे. इज इट क्लिअर? नेक्स्ट न्यू फॉर्म्युला, हिरॉन्स फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ ट्रायंगल. सो सी इन दिस फिगर ट्रायंगल ABC मध्ये सपोज या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स जर आपल्याला दिल्या असतील तर आपण सिम्पली हिरॉनचा फॉर्म्युला यूज करणार आहे या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी. इज इट क्लिअर? सपोज इन ट्रायंगल ABC मध्ये AB ही साईड जर C असेल, त्यानंतर BC ही साईड जर A असेल, त्यानंतर AC ही साईड जर B असेल, दॅट मीन्स या तिन्ही साईड आपल्याला जर दिल्या असतील तर आपण हिरॉनचा फॉर्म्युला यूज करणार आहे. सो सी दी हिरॉन्स फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC या ABC या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी अंडर रूट S in first bracket S minus A, in second bracket S minus B, and in third bracket S minus C. What is mean by S? S is nothing but semi perimeter. आणि perimeter म्हणजेच काय? Sum of all sides. That means perimeter of this triangle. That means AB plus BC plus AC. Is it clear? आणि semi perimeter म्हणजेच काय? AB plus BC plus AC upon 2 म्हणजेच जो पेरिमीटर निघणार आहे त्याचा हाफ. Is it clear? See where S is equal to A plus B plus C. That means BC साइड आपण A कन्सिडर केलेली आहे, AC B केलेली आहे आणि AB C केलेली आहे. Is it clear? That means A plus B plus C हा पेरिमीटर निघणार आहे आणि अपॉन 2 केलं तर काय निघणार आहे? सेमी पेरिमीटर. Is it clear? सो सुरुवातीला हिरॉन्स फॉर्म्युला यूज करत असताना आपल्याला S ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल आणि त्यानंतर ती पुट करायची आहे. सो S ची व्हॅल्यू आणि त्यानंतर -A, -B आणि -C. दॅट मीन्स ह्या ज्या गिवन 3 साईड्स आहेत त्या Sच्या व्हॅल्यूमधून सबट्रॅक्ट करायच्या आहेत. इज इट क्लिअर? सो या फॉर्म्युलामध्ये Sची व्हॅल्यू 4 टाइम्स आपल्याला पुट करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो तिन्ही साईड्स माहीत असतील तर आपण हा हिरॉन्स फॉर्म्युला यूज करणार आहोत. बट एक परपेंडिक्युलर दॅट मीन्स हाईट जर आपल्याला माहीत असेल तर रुटीनचा फॉर्म्युला दॅट मीन्स 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. सो सिम्पली हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो लेट स्टार्ट. सी दी क्वेश्चन नंबर फर्स्ट इन प्रॅक्टिस सेट 15.4. साइड्स ऑफ ट्रायंगल आर 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आपल्याला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि इथं गिवन इन्फॉर्मेशन काय आहे? तिन्ही साईड्स आपल्याला इथं दिलेल्या आहेत. सो आत्ताच आपण काय स्टडी केलेला आहे? जर ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स आपल्याला माहीत असतील तर आपण हिरॉनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन साईड्स मेन्शन करूया. सो गिवन सपोज A ची लेंथ 42 सेंटीमीटर, B ची लेंथ 45 सेंटीमीटर आणि त्यानंतर C ची लेंथ 39 सेंटीमीटर. सो ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स इथे दिलेल्या आहेत. सो सुरुवातीला आपल्याला S ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल. सो S मीन्स
semi perimeter. Is it clear? That means half perimeter. So semi perimeter of triangle. आपण इथे ट्रायंगल ड्रॉ करूया अंडरस्टँडिंगसाठी, म्हणजे इझी होईल. इज इट क्लिअर? सो ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. यामध्ये आपण या गिवन इन्फॉर्मेशन पुट करूया. सपोज या साईडला जर आपण ए कन्सिडर केलं तर एची व्हॅल्यू दिलेली आहे 42 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर या साईडला जर आपण बी कन्सिडर केलं तर बीची लेंथ दिलेली आहे 45 सेंटीमीटर. त्यानंतर याला जर आपण सी कन्सिडर केलं तर सीची 39 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो सेमी पेरिमीटर एस इज इक्वल टू ट्रायंगल ए बी सी. फ्रॉम फिगर आपण ए बी सी लिहू शकतो. इज इट क्लिअर? एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. इज इट क्लिअर? सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. एची व्हॅल्यू 42 प्लस बीची व्हॅल्यू 45 प्लस सीची व्हॅल्यू 39 अपॉन 2. सो ॲडिशन घ्यायची आहे. 9 प्लस 5 प्लस 2 16, म्हणजे कॅरी 1 होतील. कॅरी 1 झालेले इथं 4 प्लस 4 प्लस 4 दॅट मीन्स 12. इज इट क्लिअर? अपॉन 2. तर 2नी इथं कट करता येईल. 2 1चा 2, 2 6चा 12 अँड 2 3चा 6, म्हणजे एसची व्हॅल्यू काय आलेली आहे 63 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? एस इज इक्वल टू 63 सेंटीमीटर. सो सिम्पली ही व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आहे. सो वी कॅन राईट नाउ बाय यूजिंग द हिरॉन्स फॉर्म्युला. नाउ बाय यूजिंग हिरॉन्स फॉर्म्युला we know that the formula area of triangle is equal to under root s in first bracket s minus a, in second bracket s minus b, and in third bracket s minus c. So values put करूया. s ची value 63. So 63 as it is. अगेन 63 मायनस एची व्हॅल्यू 42. त्यानंतर 63 मायनस बीची व्हॅल्यू 45. त्यानंतर 63 मायनस सीची व्हॅल्यू 39. इज इट क्लिअर? सो अंडर रूट 63 ॲज इट इज. तर हे ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन आपल्याला घ्यायचं आहे. 63 मायनस 42 that means 3 minus 2 1 आणि 6 minus 4 2 that means 21. त्यानंतर 63 minus 45 that means 3 minus 5 that means 13 minus 5 8. त्यानंतर 6 minus 5 होतील 1. इज इट क्लिअर? त्यानंतर 63 minus 39 that means 13 minus 9 4. त्यानंतर 6 minus 4 होतील 2. इज इट क्लिअर? इथं या 4 नंबरचं मल्टिप्लिकेशन घेऊन परत स्क्वेअर रूट घेणं क्रिटिकल होणार आहे. सो आपण काय करणार आहोत, फॅक्टर्स फाइंड आउट करणार आहोत आणि या नंबरच्या ठिकाणी या नंबरचे फॅक्टर्स लिहिणार आहोत. सो सुरुवातीला रफमध्ये आपण 63 21 18 आणि 24चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. सो सी केअरफुली, आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथड ऑलरेडी स्टडी केलेला आहे. सो 63 दॅट मीन्स 6 प्लस 3 ॲडिशन 9 येते आहे. सो आपण 3नी कट करू शकतो. इज इट क्लिअर? 3 2चा 6 अँड 3 1चा 3. अगेन 3नीच कट करता येईल. ॲडिशन 3 येते आहे. इज इट क्लिअर? 3 7चा 21. इज इट क्लिअर? 7 इज ए प्राईम नंबर. 7 1चा 7. सो 63च्या ठिकाणी आपण हे फॅक्टर्स लिहू शकतो. 3 इंटू 3 इंटू 7. इज इट क्लिअर? सो राईट हियर 3 इंटू 3 इंटू 7. इज इट क्लिअर? त्यानंतर 21चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. 3नीच कट करता येईल. 3 7चा 21 अँड 7 1चा 7. सो 3 इंटू 7 हे फॅक्टर्स लिहिता येतील. सो राईट हियर
3 इंटू 7. इज इट क्लिअर? त्यानंतर 18चे फॅक्टर्स 2नी कट करता येईल. युनिट प्लेसला 8 आहे. सो 2 9चा 18, अगेन 3नी कट करता येईल. 3 3चा 9 अँड 3 1चा 3. सो फॅक्टर्स काय आलेले आहेत? 2 इंटू 3 इंटू 3. सो राईट हिअर 2 इंटू 3 इंटू 3. इज इट क्लिअर? त्यानंतर 24चे फॅक्टर्स युनिट प्लेसला 4 आहे. सो आपण 2नी कट करू शकतो. 2 1चा 2, 2 2चा 4. अगेन 2नी कट करता येईल. 2 6चा 12, 2 3चा 6 अँड 3 इज ए प्राईम नंबर. सो 3 1चा 3. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 3 times 2 and 3. Is it clear? So write here factors of 24. 2 into 2 into 2 into 3. Is it clear? आता स्क्वेअर रूट काढायचा आहे. दॅट मीन्स स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण 2चा ग्रुप कन्सिडर करतो. दॅट मीन्स पेअर कन्सिडर करतो. इज इट क्लिअर? आणि क्यूब रूट काढताना आपण 3चा ग्रुप कन्सिडर केलेला होता. हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. सो स्क्वेअर रूट काढायचा म्हणजे 2ची पेअर. दॅट मीन्स ही एक 3ची पेअर आहे. त्यानंतर हा 3 आणि हा 3 घेता येईल आपल्याला. ही एक पेअर होईल. त्यानंतर ही एक 3ची पेअर आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 7 आणि 7 ही एक पेअर घेता येईल. 7 आणि हा एक 7 आहे. त्यानंतर 2च्या 2 पेअर आहेत. हा एक 2, हा एक 2. ही एक पेअर घेता येईल. त्यानंतर ही 2ची पेअर घेता येईल. इज इट क्लिअर? सो पेअरऐवजी नेक्स्ट स्टेपला आपण काय लिहिणार आहोत? स्क्वेअर फॉर्ममध्ये करून लिहिणार आहोत. सो रॅडिकल साईन ॲज इट इज 3 इंटू 3 म्हणजेच आपण काय लिहू शकतो? 3 स्क्वेअर. इज इट क्लिअर? अगेन 3 इंटू 3 म्हणजे इंटू अगेन 3 स्क्वेअर. अगेन 3 इंटू 3 दॅट मीन्स 3 स्क्वेअर. 7 इंटू 7 दॅट मीन्स 7 स्क्वेअर. 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर. अगेन 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो हे रॅडिकल साईन जर सेपरेट केलं किंवा नाही केलं तरी काय होणार आहे? या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. सो स्क्वेअरला या सगळ्या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. इज इट क्लिअर? सो रॅडिकल साईन आता गेलेला आहे. सो रिमेनिंग नंबर्स काय आहेत? 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 7 इंटू 2 इंटू 2. इज इट क्लिअर? सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. हे मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय येणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल. सो 3 इंटू 3 इंटू 3 दॅट मीन्स 3 क्यूब. वी नो दॅट 27. इज इट क्लिअर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घेऊया. 7 2चा 14 अँड 14 2चा 28. इज इट क्लिअर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये घेऊया. 28 मल्टिप्लाय बाय 27. इज इट क्लिअर? 7 8चा 56 कॅरी 5 होतील. 7 2चा 14 आणि कॅरी झालेले 5 दॅट मीन्स 19. त्यानंतर 0 8 2चा 16 कॅरी 1 होतील. 2 2चा 4 आणि कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 5. ॲडिशन घेऊया. 6 9 + 6 15. त्यानंतर 5 6 आणि 756. इज इट क्लिअर? सो राईट हिअर मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 756 आणि हाच आपला एरिया आलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. पण फिगरमध्ये ABC नेमिंग केलेला आहे. सो हा एरिया मिळालेला आहे स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल ॲन्सर. सो वर्ड प्रॉब्लेम आहे. हेच आपण कसं लिहू शकतो? सी हिअर area of triangle, therefore area of triangle is 756 centimeter square. Is it clear? It is our answer. That means जर 3 sides triangleच्या तिन्ही sides आपल्याला माहित असेल तर आपण हिरॉनचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. Is it clear? It is our solution. Then next question. See the question number 2. Look at the measures shown in the adjacent figure and find the area of quadrilateral PQR
एस. साईडला जो क्वाड्रिलॅटरल PQRS दिलेला आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जिथलं सो क्वाड्रिलॅटरलचे टाईप्स आपल्याला माहीतच आहेत, स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, पॅरलेलोग्राम आणि ट्रॅफिझियम. त्यापैकी हा कोणताच नाही आहे. जिथलं दॅट मीन्स हा इररेग्युलर शेप आहे. ज्यावेळेस इररेग्युलर शेप असतो त्यावेळेस हा एरिया कसा फाइंड आउट करायचा ते आपण लर्न करणार. सी इन दिस फिगर, या क्वाड्रिलॅटरल PQRS मध्ये ट्रँगल PSR हा एक राईट अँगल ट्रँगल आहे. जिथलं त्यानंतर PQR हा एक ट्रँगल आहे. जिथलं सो हा राईट अँगल ट्रँगल असल्यामुळं इथं बेस आहे आणि हाईट आहे, किंवा हा जर बेस घेतला तर ही हाईट होईल. म्हणजे रुटीनचा फॉर्म्युला यूज करून दॅट मीन्स 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज करून आपण या ट्रँगलचा एरिया काढू शकतो. जिथलं त्यानंतर इथं हाईट दिलेली नाही आहे, दॅट मीन्स 2 साईड्स दिलेले आहेत. थर्ड साईड आपण जर फाइंड आउट केली तर इथं आपण हिरॉनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. जिथलं दॅट मीन्स या ट्रँगलचा एरिया मिळेल आणि त्यानंतर हिरॉनचा फॉर्म्युला अप्लाय करून या ट्रँगलचा मिळेल. आणि दोन्ही एरिया जर आपण ॲड केले तर क्वाड्रिलॅटरल PQRS हा एरिया आपल्याला मिळणार आहे. जिथलं सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. गिव्हन क्वाड्रिलॅटरल हा 2 ट्रँगलनी मिळून तयार झालेला आहे. सो आपण कसं लिहू शकतो, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल PSR प्लस एरिया ऑफ ट्रँगल PQR. इज इट क्लियर? सी दी फिगर. क्वाड्रिलॅटरल PQRS म्हणजेच काय, यामध्ये 2 ट्रँगल आहे. हा रेडवाला एक आहे आणि हा ग्रीन शेडमध्ये केलेला हा एक आहे. दॅट मीन्स ट्रँगल PSR हा राईट अँगल ट्रँगल प्लस ट्रँगल PQR हेच आपण मेन्शन केलेलं आहे. सो सुरुवातीला आपल्याला PSR याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स हा राईट अँगल ट्रँगल आहे. सो रुटीनचा फॉर्म्युला यूज करून आपण या रेडवाल्या ट्रँगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो. जिथल्या सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट दी एरिया ऑफ PSR, that means right angle triangle. So we can write area of triangle PSR is equal to 1/2 base into height. Is it clear? So 1/2 as it is. Base जर आपण 15 घेतला, see the figure, base 15 आणि height 36. So 15 into 36. इज इट क्लियर? इथं सिम्पली आपण 2नी कट करू शकतो. 2 1 चा 2 आणि 2 1 चा 2 आणि 2 8 चा 16. इज इट क्लियर? सो रिमेनिंग काय आहे, 15 into 18 हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 18 5 चा 90 कॅरी 9 होतील आणि 18 1 चा 18 आणि कॅरी झालेले 9. दॅट मीन्स 27. सो एरिया आपल्याला मिळालेला आहे. एरिया आहे सो आपल्याला युनिट द्यावं लागेल. मीटरमध्ये आहे सो स्क्वेअर मीटर. इज इट क्लियर? सो इट इज द एरिया ऑफ ट्रँगल PSR. दॅट मीन्स राईट अँगल ट्रँगलचा एरिया आपल्याला मिळालेला आहे. सो एरिया ऑफ ट्रँगल PSR इज इक्वल टू 270 स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुसऱ्या ट्रँगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो सी दी फिगर. हा एरिया आता आपण फाइंड आउट केला आणि हा एरिया फाइंड आउट करण्यासाठी इथं आपल्याला परपेंडिक्युलर दिलेलं नाही आहे. दॅट मीन्स हाईट दिलेली नाही. जिथलं हाईट दिली नसेल तर आपल्याला बेस इंटू हाईट 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला अप्लाय करता येणार नाही. बट इथं 2 साईड्स दिलेल्या आहेत. थर्ड साईड मिसिंग आहे. जिथलं ही थर्ड साईड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर आपल्याला हिरॉन्स फॉर्म्युला इथं अप्लाय करता येईल. बट ही थर्ड साईड काढण्यासाठी हा PSR हा का आहे, राईट अँगल ट्रँगल आहे. सो इथं आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. सो 90 डिग्रीच्या अपोजिट साईड म्हणजे PR. जिथलं सो PR हा हायपोटेनिस होणार आहे. दॅट मीन्स according to the Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण PR ची लेंथ आता फाइंड आउट करूया. इज इट क्लियर?
Now we have to find out the area of PQR. Is it clear? So we can write now we have to find out area of triangle PQR. So PQR मध्ये एक साइड मिसिंग आहे, but triangle PSR is a right angle triangle. Is it clear? Is a right angle triangle. So आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. So by using Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. Is it clear? So hypotenuse का है PR. Is it clear? PR square is equal to base SR plus perpendicular PS. Simply values put करूया. PR square we have to find out. SR 15 सेंटीमीटर 15 मीटर आहे, मीटर मध्ये आहे. सो PS आहे 36 मीटर. इज इट क्लियर? सी दी फिगर. 15 मीटर आणि 36 मीटर हे मेजरमेंट आपण PR हा हायपोटेन्यूज, त्यानंतर SR हा बेस आणि PS ही हाईट घेतलेली आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स परपेंडिक्युलर. So 15 square 225 we know that, and 36 square that means 36 into 36 असं केलं तरी चालेल, किंवा एक शॉर्ट ट्रिक आहे 3 square 9 तो 2 डिजिटमध्ये घेत असतो आपण. त्यानंतर 6 square 36. इज इट क्लियर? त्यानंतर प्लस 3 into 6 into 2 हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 3 into 6 दॅट मीन्स 18 आणि 18 2चा 36. 1 डिजिट सोडून ही ॲडिशन घ्यायची आहे. इज इट क्लियर? सो 6 ॲज इट इज. 6 + 3 9, 9 + 3 12. सो 36 स्क्वेअर काय आलेला आहे? 1296. इज इट क्लियर? सिम्पली 36 into 36 असं करून घेतलं तरी चालेल, बट शॉर्ट ट्रिकनं हे इझी होतं. सो मी ही मेथड फॉलो केलेली आहे. सो ॲडिशन घ्यायची आहे. 225 plus 1296 that means addition येईल 1521. इज इट क्लियर? हा PR स्क्वेअर आलेला आहे. इज इट क्लियर? सो आपल्याला PR ची लेंथ हवी आहे, सो आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स. सो या साईडला PR येईल इज इक्वल टू √1521. याचा स्क्वेअर रूट आपण रफमध्ये फाइंड आउट करूया. क्लियर? सी हिअर स्क्वेअर रूट फाइंड आउट करत असताना आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील. 1521. सो ॲडिशन चेक करूया आपण. 1 + 5 6 7 8 आणि 9 ॲडिशन 9 येते आहे, सो आपण 3 नी कट करू शकतो. इज इट क्लियर? 3 5चा 15, 3 0चा आणि त्यानंतर 3 7चा 21. इज इट क्लियर? अगेन ॲडिशन 5 + 7 दॅट मीन्स 12 येते आहे, सो आपण 3 नी कट करू शकतो. इज इट क्लियर? 3 1चा 3 रिमेनिंग 2 आणि हा 0 20 होतील. त्यानंतर 3 6चा 18 रिमेनिंग 2 आणि हे 7 27 होतील. आणि 3 9चा 27. इज इट क्लियर? त्यानंतर 169 हा 13चा स्क्वेअर आहे, दॅट मीन्स 13 into 13. इज इट क्लियर? 13 into 13 169. 13 इज ए प्राईम नंबर, सो 13 1चा 13. आणि स्क्वेअर रूट फाइंड आउट करत असताना आपण पेअर कन्सिडर करतो. इज इट क्लियर? ही एक 3ची पेअर आलेली आहे आणि त्यानंतर ही 13ची एक पेअर आलेली आहे. सो पेअरपैकी एक कन्सिडर करतो आपण. दॅट मीन्स या पेअरपैकी हा 3 आणि या 13च्या पेअरपैकी हा 13. इज इट क्लियर? आणि 13 into 3 दॅट मीन्स 13 3चा 39. सो आपला स्क्वेअर रूट काय आलेला आहे?
39. Is it clear? So write here PR is equal to 39 मीटर. Is it clear? So एक बाजू जी मिसिंग होती ती आपण फाइंड आउट केलेली आहे. Is it clear? ते आपण फिगरमध्ये मेन्शन करूया. सीधी फिगर PR ही जी मिसिंग होती ती आता आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ती आलेली आहे 39 मीटर. इज इट क्लिअर? तर तिन्ही साईड्स आपल्याला मिळालेले आहेत. सो त्या हिरॉनचा फॉर्म्युला आपण ॲप्लाय करू शकतो. सो सॉल्व करूया. नाऊ बाय ॲप्लाइंग हिरॉन्स फॉर्म्युला. नाऊ बाय ॲप्लाइंग हिरॉन्स फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. सो फॉर्म्युला सुरुवातीला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एसची व्हॅल्यू माहीत असायला हवी. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण साईड्स मेन्शन करूया. ए 39 मीटर, मीटरमध्ये दिलेले आहे. बी सपोज 25 आणि सी सपोज 56. इज इट क्लिअर? फिगरमध्ये ज्या साईड्स दिलेल्या आहेत त्या फक्त आपण इथं मेन्शन केलेल्या आहेत. इज इट क्लिअर? 39, 25 आणि 56. इज इट क्लिअर? यांची ॲडिशन घेऊन त्यानंतर त्याचा हाफ करायचा आहे. दॅट मीन्स एसची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट पेजवर आपण कंटिन्यू करूया. थोडं लेंदी आहे. एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. इज इट क्लिअर? सो एची व्हॅल्यू 39 प्लस 25 प्लस 56 अपॉन 2 ही ॲडिशन घ्यायची आहे. इज इट क्लिअर? सो ॲडिशन काय? 9 प्लस 5 प्लस 6 म्हणजे 20 कॅरी 2 होती. इज इट क्लिअर? कॅरी झालेले 2 प्लस हे 3 5 5 5 10 आणि हे 2 दॅट मीन्स 12 120. इज इट क्लिअर? 120 अपॉन 2 दॅट मीन्स एसची व्हॅल्यू एस इज इक्वल टू 120 अपॉन 2 दॅट मीन्स कट होईल. 2 1चा 2 2 6चा 12 आणि 0. इज इट क्लिअर? म्हणजे एसची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. एस इज इक्वल टू 60 आणि युनिट राहील मीटर. इज इट क्लिअर? सो हिरॉन्स फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल PQR. सीधी फिगर एरिया ऑफ ट्रायंगल PQR आता आपण फाइंड आउट करत आहोत. सो वी कॅन राईट एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू अंडर रूट S मायनस A इन फर्स्ट ब्रॅकेट, अगेन S मायनस B आणि S मायनस C. इज इट क्लिअर? सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. 60 अगेन 60 मायनस A दॅट मीन्स 39. त्यानंतर 60 मायनस B दॅट मीन्स 25. अगेन 60 मायनस 3 दॅट मीन्स 56. इज इट क्लिअर? सो अंडर रूट 60 ॲज इट इज. तर ही ब्रॅकेटमधील सबट्रॅक्शन आपल्याला घ्यायची आहे. इज इट क्लिअर? सो 60 मायनस 39 दॅट मीन्स 10 मायनस 9 होईल. 10 मायनस 9 1 आणि नंतर 6 मायनस 4 होतील 2. इज इट क्लिअर? त्यानंतर 60 मायनस 25 दॅट मीन्स 10 मायनस 5 त्यानंतर 6 मायनस 3 होतील. इज इट क्लिअर? 35 सबट्रॅक्शन येईल. त्यानंतर 60 मायनस 56 दॅट मीन्स 4. इज इट क्लिअर? सो आपल्याला इथं फॅक्टर्स पाडावे लागणार आहेत. रफमध्ये आपण फॅक्टर्स फाइंड आउट करूया. 60चे फॅक्टर्स सुरुवातीला. सो 60ला 2नी कट करता येईल कारण युनिट प्लेसला 0 आहे. इज इट क्लिअर? सो 2नी कट केल्यामुळं हाफ 30. अगेन 2नीच कट करता येईल. हाफ किती येईल? 15. अगेन 3नी कट करता येईल. 3 5चा 15 अँड 5 1चा 5. इज इट क्लिअर? सो फॅक्टर्स काय आलेले आहेत? 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. सो राईट हिअर फॅक्टर्स ऑफ 60.
2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. इज इट क्लिअर? त्यानंतर 21चे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो फॅक्टर्स ऑफ 21. 3नी कट होईल. 3 7चा 21 अँड 7 1चा 7. सो 21च्या ठिकाणी आपण 3 इंटू 7 असं लिहू शकतो. इज इट क्लिअर? त्यानंतर 35चे फॅक्टर्स. युनिट प्लेसला 5 आहे. सो 5नी कट करता येईल. 5 7चा 35 अँड 7 1चा 7. सो 5 इंटू 7 हे फॅक्टर्स निघालेले आहेत. 5 इंटू 7 आणि 4चे फॅक्टर्स 2 इंटू 2. इज इट क्लिअर? त्यानंतर स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं म्हणजे आपण पेअर कन्सिडर करतो. इज इट क्लिअर? आपण ऑलरेडी या टाईपचं एक एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. सो ही एक पेअर घेता येईल 2ची पेअर. त्यानंतर अगेन ही एक 2ची पेअर आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हा एक 3 आहे आणि हा एक 3 आहे. दॅट मीन्स ही एक 3ची पेअर आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 5 आणि 5 ही एक पेअर आहे आणि त्यानंतर रिमेनिंग 7 आणि 7 ही एक पेअर आहे. इज इट क्लिअर? सो पेअर ऐवजी आपण नेक्स्ट स्टेपला कसं लिहू शकतो? अंडर रूट 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय अगेन 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर. इज इट क्लिअर? 3 इंटू 3 दॅट मीन्स 3 स्क्वेअर. अगेन 5 इंटू 5 दॅट मीन्स 5 स्क्वेअर इंटू 7 इंटू 7 दॅट मीन्स 7 स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट कॅन्सल. इज इट क्लिअर? सो आता स्क्वेअर रूट गेलेला आहे. सो रिमेनिंग नंबर्स 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 7. इज इट क्लिअर? सो सिम्पली हे सबट्रॅक्शन आपल्याला घ्यायचं आहे. 2 2चा 4 अँड 4 3चा 12. 12 5चा 60 आणि 60 इंटू 7 दॅट मीन्स 6 इंटू 7 आपण करूया. 6 7चा 42 आणि 0 दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे? 420 आणि युनिट आहे स्क्वेअर मीटर. इज इट क्लिअर? सो आपल्याला एरिया मिळालेला आहे ट्रायंगल PQRचा. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 420 मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो क्वाड्रिलॅटरलमधील दोन्ही ट्रायंगलचे एरिया आपण फाइंड आउट केलेले आहे. सो सिम्पली आता ते ॲड करायचे आहेत म्हणजे क्वाड्रिलॅटरलचा एरिया निघेल. इज इट क्लिअर? सी दी फिगर वन्स अगेन. सुरुवातीला आपण हा एरिया फाइंड आउट केला आणि त्यानंतर हा एरिया. तर PSRचा एरिया किती आला होता? 270 स्क्वेअर मीटर. युनिट आहे मीटर स्क्वेअर. आणि त्यानंतर आत्ता आपण PQR किंवा PRQ हा फाइंड आउट केलेला आहे. हा आलेला आहे 420 मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? आता या दोघांची ॲडिशन घेतली म्हणजेच क्वाड्रिलॅटरल PQRS आपल्याला मिळालेला आहे. इज इट क्लिअर? आपण ॲडिशन घेऊया. सो वी कॅन राईट एरिया ऑफ quadrilateral PQRS is equal to area of triangle PSR plus area of triangle PQR. Is it clear? Simply values put करूया. PSR that means see first page वर आपण सॉल्व केलेला आहे. PSR हा 270. Is it clear? So write here 270 plus PQR हा आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे 420. सो ॲडिशन इज 0 0 0. त्यानंतर 7 + 2 9 आणि 4 + 2 6. इज इट क्लिअर? युनिट राहील मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट एरिया ऑफ गिवन quadrilateral PQRS is equal to 690 meter square. Is it clear? It is our final answer.
So next question. See the question number 3rd. Some measures are given in the adjacent figure. Find the area of quadrilateral ABCD. साईडला जो क्वाड्रिलॅटरल ABCD दिलेला आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो हा एरिया फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला त्यामध्ये जे ट्रायंगल्स तयार झालेले आहेत त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. जितक्या या क्वाड्रिलॅटरलमध्ये ABCD मध्ये हे 2 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. दॅट मीन्स ट्रायंगल BAD प्लस ट्रायंगल BDC. जितक्या सो या 2 ट्रायंगलचा एरिया जर आपण फाइंड आउट केला आणि त्यांची जर ॲडिशन घेतली तर क्वाड्रिलॅटरल ABCD मिळेल. त्याचा एरिया आपल्याला मिळणार आहे. सो ट्रायंगल BAD इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. जितक्या दॅट मीन्स इथं 90 डिग्री ए व्हर्टेक्सवर 90 डिग्री तयार झाले आहे. दॅट मीन्स हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो एक बेस आणि एक हाईट आपण जर कन्सिडर केली तर 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण BAD या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो. जितक्या त्यानंतर ट्रायंगल BDC मध्ये DCची लेंथ दिलेली आहे 60 मीटर. जितक्या दॅट मीन्स DC हा जर आपण बेस घेतला तर B व्हर्टेक्समधून DCवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. दॅट मीन्स ही हाईट झालेली आहे. जितक्या दॅट मीन्स इथं सुद्धा आपण 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला अप्लाय करून या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो. दॅट मीन्स हा एरिया प्लस हा एरिया ॲड केल्यानंतर क्वाड्रिलॅटरल ABCDचा एरिया आपल्याला मिळणार आहे. जितक्या सॉल्व करूया. गिव्हन क्वाड्रिलॅटरल ABCD मध्ये 2 ट्रायंगल्स आहेत. सो वी कॅन राईट एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BAD दॅट मीन्स राईट अँगल ट्रायंगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BDC. जितलं सुरुवातीला आपण या राईट अँगल ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करूया. सो एरिया ऑफ ट्रायंगल BAD इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. जितलं सिम्पली व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. सी दी फिगर. बेस सपोज आपण 9 घेतला तर परपेंडिक्युलर दॅट मीन्स हाईट ही 40 घेता येईल. यापैकी कोणताही बेस किंवा कोणती हाईट आपल्याला कन्सिडर करता येईल. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 9 × 40. इज इट क्लिअर? 2नी कट करता येईल. 2नी जर कट केलं तर 2 1 चा 2, 2 2 चा 4 आणि हा 0. दॅट मीन्स 29 चा 180 हा एरिया निघालेला आहे. सो युनिट आहे मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट एरिया ऑफ ट्रायंगल BAD इज इक्वल टू 180 मीटर स्क्वेअर. जितलं पहिल्या ट्रायंगलचं तर आपल्याला इझिली मिळालेलंच आहे. तर दुसऱ्या ट्रायंगलचं सिम्पली आपल्याला काढायचं आहे. तिथंसुद्धा हाच फॉर्म्युला आपण ॲप्लाय करणार आहोत कारण तिथंसुद्धा एक हाईट आणि बेस मेन्शन केलेला आहे. जितलं सो नाव एरिया ऑफ ट्रायंगल BDC is equal to 1/2 base into height. Is it clear? So simply values put करूया. See the figure once again. BDC हा एरिया आता आपण फाइंड आउट करतो आहोत. सो बेस DC that means 60 आणि हाईट that means हा परपेंडिक्युलर 13. Is it clear? So बेसच्या ठिकाणी बेसची व्हॅल्यू 60 इंटू हाईट 13. इज इट क्लिअर? 2नी कट करता येईल. 60ला 2 1 चा 2, 2 3 चा 6 आणि हा 0. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 30 इंटू 13 दॅट मीन्स 13 3 चा 39 आणि हा 0 ॲज इट इज. सो इझिली आपल्याला हा सुद्धा एरिया मिळालेला आहे. सो एरिया आहे युनिट मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट एरिया ऑफ ट्रायंगल BDC इज इक्वल टू 390 मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो दोन्ही ट्रायंगलचे एरिया आपल्याला मिळालेले आहे. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपल्याला काय करायचं आहे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD दॅट मीन्स हे जे 2 ट्रायंगल्स आहेत त्यांची ॲडिशन घ्यायची आहे. इज इट क्लिअर? सो सी दी फिगर.
सुरुवातीला आपण हा एरिया फाइंड आउट केला. BAD इज इट क्लिअर. BAD किती आलेला आहे 180 मीटर स्क्वेअर इज इट क्लिअर. त्यानंतर आत्ता आपण BDC हा एरिया फाइंड आउट केला, तो आलेला आहे 390 इज इट क्लिअर. सो या दोन ट्रायंगलचे ॲडिशन दॅट मीन्स हा ग्रीन ट्रायंगल प्लस हा रेड ट्रायंगल या दोन्ही ट्रायंगलचे ॲडिशन दॅट मीन्स क्वाड्रिलॅटरल ABCD याचा एरिया आपल्याला मिळणार आहे इज इट क्लिअर. सो तेच आपण मेन्शन करूया. सो देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD is equal to area of triangle BAD plus area of triangle BDC. is it clear? Simply values put करूया. BAD हा किती आलेला आहे 180. सो 180 प्लस हा 390. सिम्पली ॲडिशन घ्यायची आहे. 0 + 0 0. त्यानंतर 8 + 9 दॅट मीन्स 17 कॅरी 1 होतील. त्यानंतर 3 + 1 4 आणि हा एक 5 इज इट क्लिअर. सो मीटर स्क्वेअर किंवा हे असं लिहिलं तरी चालेल स्क्वेअर मीटर इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 570 मीटर स्क्वेअर. इट इज अवर आन्सर. हाच आपला क्वेश्चन होता इज इट क्लिअर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.